राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता घरी पुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, भगवान ज्ञानेश्वरांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय. काल आपण 148 नंबरच्या ओवीचा 5व्या अध्यायातील ओव्याचा विचार करत होतो. 26 नंबरचा श्लोक आहे. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. जिही विषयापासूनी हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेत सुटले चेतेचिना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदाचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा. ते ऐशे कैशेनी जाहाले जे देहीची ब्रह्मत्वाले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. भगवान ज्ञानेश्वर आपल्याला कामक्रोधारहित जगणं जे असतं त्याचा विचार सांगत आहेत. त्यामध्ये बोलतात की ज्याने चित्त हे विषयापासून बाजूला केलेलं आहे त्यांनाच या गोष्टीची प्राप्ती होते. जे सुतले चेतीची ना त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते शांत झालेले असतात. आणि अशी शांती अनुभवल्यानंतर प्रपंचातला गोंधळ अनुभवायला कोण जाईल? ज्याला खरोखर त्या शांतीचा लाभ झालेला आहे तो प्रपंचाच्या गोंधळानं त्रस्त होऊ शकतो. त्यामुळे प्रपंचातल्या गोंधळापासून दूर जावं अशी त्याची इच्छा बनायला लागते. कारण आत्मसुखाची ओढ लागलेली असते. इथं वर्णन करतानाच माऊली बोलतात, जेही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेत सुतले चेतीचे ना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदाचे कारण. 149 नंबरची ओवी पुढची आपण चालू करतोय. 148 नंबरच्या ओवीमध्ये वर्णन केलेलं जे आहे त्याचा विचार थोडासा करूया. ते परब्रह्म निर्वाण ते आत्मविदांचे कारण ते आत्मवेत्याचे फल आहे. असा मोक्षरूप परब्रह्म ते परमच आत्मज्ञानी पुरुष होतात. ते साक्षात ते आत्मस्वरूप होतात असं वर्णन माऊली 149 नंबरच्या ओवीमध्ये करतात. कोण होतात? तर पहिली ओवी त्यातली फार महत्त्वाची आहे, 148 नंबरची. आपण ती चिंतनासाठी लिहून ठेवावी, चिंतन त्याचं करावं. जिही विषयापासूनी हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेत सुतले चेतीच ना. पुन्हा ते चित्त त्या विषयावरती येत नाही. तुकोबा सुद्धा म्हणतात की कारण ते प्रपंचामध्ये जागे नसतात. भोगी त्याग झाला संगीची असंग तोडिले लाग माग दोन्ही. तुकाराम महाराज बोलतात, कसे बोलतात बघा. ते म्हणतात भोगी त्याग झाला संगीची असंग. भोगत असताना सुद्धा त्याचा त्याग झाला. ही फार क्लुप्ती आहे आणि कौशल्य आहे जगण्यातलं, की जे आपण भोगतो असतो त्या भोगण्याचा जो आतमध्ये असणारा जी आसक्ती असते ती आसक्ती टाकून त्याचा भोग घ्यावा. म्हणजे त्या भोगाचा आपल्यावरती परिणाम होत नाही, म्हणजे भोक्तृत्व आपल्याला लागत नाही. त्या अभंगामध्ये भोगी त्याग झाला संगीची असंग म्हणजे सगळ्या संघामध्ये असून सुद्धा असंगता तो भोगत असतो. कोण? असा जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो झोपलेला असतो आणि प्रपंचा ठिकाणी त्याला येणं आवडत नाही, परत येणं बरं वाटत नाही. त्यानं तोडी येले लाग माग दोन्ही. त्यानं पाठीमागचे मार्ग जे असतात ते तोडून टाकलेले असतात. म्हणजे पुनरपी संसारा येणे नाही. जेव्हा अंतःकरणच अर्पण केलं जातं त्यावेळी अर्पण करायला शिल्लक काय राहतं? मग शिल्लक नाही म्हणल्या परत येणं कसं आहे? हा प्रवास काय नुसता येण्या जाण्याचा पायाचा नाही बरं काय, आतला प्रवास आहे.
की परत त्या प्रपंचावरती अंतःकरण चित्त येत नाही. तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग आहे, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. जेव्हा मन नावाचा मोगरा म्हणजे अंतःकरण भगवंताला दिलं जातं भक्तीमध्ये, तेव्हा परत येणं जाणं थांबतं ना त्याचं. इथं तेच महाराज बोलतात की भोगी त्याग झाला संगीची असंग तोडिले लाग माग दोन्ही. आपण माऊलींच्या ओवीचा विचार करतोय, जीही विषयापासून हिरतले चित्त आपले आपण जिंतिले ते निश्चित जेत सुतले चेतीची ना. जिथं झोपलेलं आहे ते परत जागं होत नाही. जागं होत नाही याचा अर्थ प्रपंचाच्या संवेदना घेऊन येत नाही. समाधीमध्ये सुद्धा बघा बरेच काही मंडळी समाधी लावलेली नसून लावणारे पण असतात, पण समाधीतनं उठल्यानंतर त्यांची परत अवस्था काय होते, प्रपंचाचाच विचार सुरू होतो. म्हणजे समाधीपुरता त्यांचा विचार तेवढाच असतो आणि समाधी संपली की परत प्रपंचाचा विचार येतो. पण माऊली बोलतात काय, एकदा ते झोपलेत ना तर परत उठत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. एकदा समाधीत गेले ना त्या समाधीला परमपूज्य काका बाद समाधी म्हणतात. बाद समाधी शब्दाचा अर्थ आहे जिथं जिथं आपण बघतो त्या त्या ठिकाणी ते मिथ्या रूप आहे असं बघावं आणि मग भोगावं. भोगण्याला बंधन नाही, परंतु भोगत असताना ते मिथ्या आहे खोटं आहे असं समजून भोगलं पाहिजे. म्हणजे त्याची जी बंधनं आहेत ती बंधनं पडत नाहीत. म्हणून भोगी त्याग झाला संगीची असंग असं तुकोबा जे बोलतात त्याचं कारण ते आहे. भोगात सुद्धा त्याचा त्याग झाला म्हणतात. आपल्याला हे पटणारं उदाहरण नाही बरं का. भोग पण आहे आणि त्याग पण आहे. तो कसा घडायचा तर तो अशा पद्धतीने घडतो की असंगत्व स्वीकारून त्यामध्ये बाधित करून त्या विषयांना भोगायचे. विषय भोगायचे पण बाधित करून तोडिले लाग माग दोन्ही. म्हणून अशी स्थिती झाली की त्याने ते चित्त जिंकलं म्हणायचं. काय म्हणतात, चित्त आपुले आपण जिंकले असं वर्णन वरच्या ओळीमध्ये केलेलं आहे. त्याने चित्त जिंकलं. जिंकलं या शब्दाचा अर्थ पुन्हा ते प्रपंचाला वश होत नाही, तर यानं स्वतःला वश करून घेतलेलं असतं, आपल्याकडे करून घेतलेलं असतं. ते प्रपंचाच्या स्वाधीन होत नाही तर स्वतःच्या स्वाधीन झालं असतं. पण तुकोबाने आणखीन एक आपला अनुभव सांगतात बघा, बोलो अबोलोने मरोनिया जिने असोनिया नसणे जनी आम्हा. बोलो अबोलोने म्हणजे बोलून आम्ही बोलल्यासारखं वाटत नाही, कारण प्रपंचाचं आम्ही बोलत नाही. प्रपंचाचं बोललो, प्रपंचाचं चिंतन केलं तर बंधन आहे. परमार्थाच्या चिंतनाचं बंधन कसं पडेल. नाम घेतो ते पण बोलणंच आहे, पण त्याचं बंधन पडत नाही, उलट मुक्तीला उपयोगी पडतं ते नाम, तेही बोलणं आहे. म्हणून म्हणतात बोलो अबोलोने. आणि मरोनिया जिने, मरोनिया जिने अर्थ याचा अर्थ जीव रूप आमचा संपून गेला, जीवपणानं आम्ही राहिलो नाही, आमचा जीव अगोदरच गेला. म्हणजे जीवनमुक्तीची अवस्था जी सांगितलेली आहे श्लोकामध्ये ना, अभीतो ब्रह्मनिर्वाणम असा श्लोक सांगतो आपल्याला. अभीतो शब्दाचा अर्थ आहे जिवंतपणी जशी त्यांना जीवनमुक्तीचा अनुभव येतो तसं पुन्हा जन्माला न येण्यामुळं विदेह मुक्तीचा सुद्धा अनुभव येत असतो. म्हणून नंतर नियंत्रणाची त्यांना गरज पडत नाही. म्हणून ते तुकोबा म्हणता याबद्दल बोलताच येत नाही. बोलो अबोलणे, त्याबद्दल बोलता येत नाही, कारण त्याच्याशी एकरूप होऊन बोलतो, त्यामुळे बोलणं घडतच नाही. दुसरं देह आहे, पण देह बुद्धी मरून गेलेली आहे, म्हणून मरोनिया जिने. देह आहे, देहाची काय अडसर पडत नाही, पण देह बुद्धी गेल्यामुळं जीवनमुक्ताचं जगणं चाललेलं आहे आणि आम्ही वेगळेपणानं राहिलोच नाही. आत्मस्वरूपापासून भगवंतापासून आम्ही वेगळे राहिलोच नाही, आम्ही एकरूप झालो. त्यामुळे आमचं बोलणं खाणं हे त्याच्याशी आहे. तो खातो, आम्ही खात नाही. तो बोलतो, आम्ही बोलतच नाही, अशी त्यांची भावना झालेली असते. ज्या ज्यावेळी ते बोलत असतात ना, ते म्हणतात, आपण बोलतो श्लोक समर्थांचा, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. म्हणजे जिथं जिथं माझं मन जातं तिथं तिथं मला तूच अनुभवाला येतोस. आता जेवत असताना सुद्धा तूच अनुभवाला येतो ना, कारण नाम घेत तो जेवत असतो, चिंतनात त्या जेवत असतो. त्यामुळे त्याचा भोग जो आहे तो भोग कुणाला जातो, ईश्वरार्पण होतो, कारण त्यानं स्वतः घेतलेलाच नसतो. जेव्हा तो प्रपंचाच्या विचारामध्ये भोग घेतो, आसक्तीपूर्वक भोग घेतो, तेव्हा त्या भोगामध्ये भोक्तृत्व पडतं आणि कर्मबंधन निर्माण होतं, जे सुखदुःखाला आपल्या कारणीभूत होतं, आसक्तीमध्ये गुंतवून टाकतं. आणि ज्याबद्दल बोलता येत नाही तरी त्याच्याशी मी एकरूप होऊन बोलतो असं तुकोबा बोलतात. देह आहे पण देह बुद्धी गेलेली आहे. देह बुद्धी जावावी लागते, देह जावावा लागत नाही. आपण देहाला फार यातना देतो,
या वृत्तवैकल्य किंवा आणखीन या सगळ्या साधनामध्ये देहाला त्रास द्यायची काही गरज नाही. देहबुद्धी घालवायची आहे. देहबुद्धी जाणं म्हणजे जीवरूपानं मी नसणं, आणि जीवरूपानं जर मी नसोय तर मी आत्म्याशी एकरूप होतो. मी माझं अस्तित्व नष्ट होतं, कारण मी त्यालाच फक्त मानलेलं आहे. मी नाही तूच आहेस. मग मी नाही म्हटल्यावर माझ्याकडून काय घडतंय ते माझ्यावर कसं येईल पडेल, कारण मी त्याच्याशी एकरूप झालोय. आणि एकरूप झाल्यामुळे तुकोबा म्हणतात ते वेगळेपणानं आम्ही राहत नाही. अशी ज्ञानी व्यक्तींची सुद्धा ही ब्रह्मस्थितीचं वर्णन करणारा तुकोबांचा अभंग आहे. म्हणून त्यांची ब्रह्मस्थिती जी असते ना ती भंगच पावत नाही. नामातून उठलो की आपण कसं आपलं भंग पावतोय, ध्यानातून उठलो की आपण परत लगेच संसाराचं ध्यान चालू होतं. मग अशी विठ्ठलाचं ध्यान करत होतो, उठलो तर लगेच संसाराचं ध्यान करायला लागलो. असं का घडतंय? याचा अर्थ आम्ही अखंडपणे ती स्थिती ठेवू शकत नाही. कारण आपलं समोर जो आहे ना, ज्याला प्राधान्य महत्त्व दिलं ते प्रपंचाला आपण महत्त्व दिलेलं आहे, देवाला महत्त्व नसतं आपल्याकडे. आणि म्हणून आपल्याला ज्ञानी व्यक्तीची जी आहे ब्रह्मस्थिती कशाने भंग पावत नाही, ते निवांत असतात. म्हणून स्वामी माधवनाथन सुद्धा पावस संप्रदायातले स्वामी माधवनाथ, तर माधवनाथ सुद्धा बोलायचे, ते म्हणजे जोक करायचे. म्हणजे प्रवचन सुरू असतंय तोपर्यंत सगळे ब्रह्मरूप असतात. म्हणजे वक्ता श्रोते सगळे ब्रह्मरूप असतात. आणि बाहेर गेल्यावर मात्र आपली चप्पल पालती पडलेली दिसली की त्यांचा सगळा बोध पालता होतो. काय बोलतात बघा, आपली चप्पल नुसती पलती पडली, कुणी पडली, का पडली, इथं काय शिस्त आहे की नाही? अरे मगाशी ब्रह्मरूप झाला होतास ना प्रवचनाच्या नादामध्ये. पण लगेच बाहेर प्रवचन सुटल्यावर स्थळ त्यागता सवेची निघूनी जाते, असं समर्थ बोलताना स्थळ त्याग होता सवेची निघूनी जाते. जेव्हा त्या स्थळाचा त्याग करतो आपण, मंदिरातून बाहेर पडतो, मठातून बाहेर पडतो, त्यावेळी रोजचं वागणं परत डोक्यावर बसतंच आपल्याला. म्हणून ज्ञानी पुरुषांची जी असंगत आहे ती कधीच तुटत नाही, अखंड असते. आणि त्यामुळे त्याचं वर्णन करण्यासाठी म्हणलेलं आहे, साधं चप्पल माझं उलटं कुणी केलेलं मला आवडत नाही, रागाचा पारा लगेच चढतो माझ्या. त्याचं कारण आहे की त्या प्रवचनातला ब्रह्मबोध जो होता, ब्रह्मरूपता, ती अखंडता त्याच्याबदली सततता राहिली नाही माझ्या. म्हणून आत्मज्ञान झालं काय नाही हे आपल्याला कळत नाही. तुकोबा सुद्धा म्हणतात मला काय कळत नाही. लोक मला म्हणाले आत्मज्ञान झालंय, मुक्त पुरुष आहे, संत आहे, पण त्यांना स्वतःला तसा बोध नसतो ना, म्हणून तुम्हाला काही कळणार नाही ते म्हणतात. मी आत्मज्ञानी आहे की नाही तुम्हाला कळणार नाही, आणि मला विचारू सुद्धा नका. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात मला विचारू नका. विचारायचं असेल ना विठ्ठलाला जाऊन विचारायला हा मुक्त झालाय का नाही म्हणून, मला विचारू नका असं म्हणायचे. काय म्हणतात बघा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, मी दिसतोय तसा नाही. तुका म्हणे मी नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. विचारायचं असेल तर विठ्ठलाला विचारा, पांडुरंगाला विचारा, मी मुक्त झालो की नाही. लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही ज्ञानी आहात, मुक्त आहात, पण मुक्तांचा स्वतःचा अनुभव मात्र कसा असतो, ते आनंदामध्ये असतात. त्यांना विचारलं तर म्हणतात मी मुक्त आहे की नाही माहिती नाही, पण मी प्रसन्न आहे, मी आनंदी आहे. हे आनंद हे लक्षण जे आहे ना हे भगवंतच आहे. मुक्तीशिवाय ते आनंद भोगता येत नाही, मजेत राहता येत नाही. म्हणून मजेत राहणं हा एक मोठा संदेश आहे संतांचा. मजेत राहता आलं पाहिजे, प्रसन्न राहता आलं पाहिजे, म्हणजे त्या आत्मबोधाचा विचार करता येईल. चित्त कुठं बाहेर जायला जागाच मिळत नाही ना प्रसन्नतेमुळे, कारण चित्तच प्रसन्न झालेलं असतं. आणि प्रसन्न चित्त जे असतं ते असे धावत नाही बाहेर. म्हणून इथं म्हणतात जी विषयापासून हिरतले, विषयापासून त्यांनी काढलेलं आहे आणि त्यांचं चित्त त्यांनी जिंकलेलं आहे. म्हणून हे ज्ञानी जे असतात देहात असताना सुद्धा मुक्त असतातच, आणि शरीर सोडल्यावर सुद्धा मुक्ततेचाच अनुभव, म्हणजे पुन्हा जन्माला येणं त्यांच्याकडून घडत नाही. म्हणून प्राप्त पुरुष जे आहेत त्यांची सगळी वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेली असते. वर्णन केले बघा, ते परब्रह्म निर्वाण, ते आत्मविदाचे कारण पुढच्या ओळीमध्ये बोलतात. ते आत्मविदाचे म्हणजे ते आत्मविद झालेले असतात, ब्रह्मविद झालेले असतात. ब्रह्मविद ब्रह्मेव भवती अशी एक श्रुती आहे. त्या श्रुतीमध्ये म्हणतात ज्याने ब्रह्माला जाणलं ते ब्रह्मरूपच होतात. तिथं तेच म्हणलेलं आहे, ते परब्रह्म निर्वाण आत्मविदाचे कारण तेची ते पुरुष जाणं पंडुकुमारा. तेच पुरुष आत्मविद झालेले असतात, ब्रह्मविद झालेले असतात. म्हणून प्राप्त पुरुषांची वृत्ती जी असते ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेली असते. म्हणून त्यातून ते जागे होऊन वृत्तीवर परत येत नाहीत, परत त्यांची वृत्ती जागी होत नाही. जसे एखादं देह तादात्म्य नसल्यामुळे ते परत होत नाही. जसे एखादी नदी जी आहे ती समुद्राशी एकरूप झाली की पुन्हा ती समुद्ररूपच होते, परत ती नदी होत नाही. ती
परत पाठीमागं नदी बनायसाठी येत नाही, ती समुद्र रूपच होते. कारण तिचं सगळं धावणं जे असतं ते समुद्राशी एकरूप होण्याशी असतं. त्यामुळे ती जेव्हा समुद्र रूप होते तेव्हा पुन्हा तिला नदीचं स्वरूप प्राप्त होत नाही. आपण दह्यातून घुसळून लोणी काढत असतो, मग त्या लोण्याचं परत काय ताकात रूपांतर होत नाही, ते ताकात मिसळत सुद्धा नाही, त्याचं दूध करता येत नाही, ते दूध रूपाला जातच नाही. कारण त्यानं दूधरूपाचा त्या उपाधीचा त्याग केला, दह्याचा त्याग केला, आणि म्हणूनच ते लोणी रूपाला आलेलं असतं. हा मुद्दा त्यातला आहे. आणि लोणी रूप हे पूर्णत्व आहे दुधाचं. म्हणून जीवाचं पूर्णत्व कशामध्ये आहे? त्याच्याशी एकरूप होण्यामध्ये आहे. त्याचं मंथन व्हायला पाहिजे. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता, हरिपाठामधला अभंग आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता. भगवंताला कसा घ्यावा? त्या नवनीतासारखा, म्हणजे लोण्यासारखा घ्यावा. ते लोणी जे असतं ना ते सारं रूप असतं, म्हणून सारं रूप भगवंत आहे. येथे सारं भगवंत. इथं फलकटतो संसार म्हटलेला आहे. फलकटतो संसार आणि सार काय असेल तर भगवंत आहे. म्हणून भगवंत सार ज्यांना पकडला ते परत दूध होत नाही. एकदा त्यांचं लोणी झालं की परत दूध रूपाला येत नाही. एकदा बी भाजलेली असेल तर ती पेरली तर परत उगवत नाही. तसं वासनेचा ज्यांचा क्षय झाला, वासना ज्यांच्या जळून गेल्या, त्या परत अंकुरित होत नाही. वासनाच अंकुरित होऊन जन्माला यावं लागतं. म्हणून यांची वृत्ती परत जागेपणावर येत नाही असं म्हटलेलं आहे. फार खोर अर्थ आहे त्याचा, त्या शब्दाचा. ते निश्चित येत सुतले चेतीच ना, पुन्हा जागे होत नाहीत, पुन्हा प्रपंचाची वृत्ती जागी होत नाही. म्हणून तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडेनं. तुकाराम महाराज आपला अभंगामध्ये सांगतात की मी पुन्हा वृत्तीवर येत नाही, सुखाचे शेजारी पहुडीनं. आता सुखाच्या सागरामध्ये आणि सुखामध्ये मी पहुडलेला आहे, शांत झोपलेला आहे. मला उठवू नका आता म्हणतात ते, मला जागं करू नका, मला परत प्रपंचामध्ये आणू नका, मायेमध्ये घालू नका. म्हणून वर्णन करताना म्हणतात तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, मी वृत्तीवरी येणार नाही. आणि माऊलींनी सुद्धा त्या दोन्ही ओवीतून तेच सांगायलेत. 149 ओवी सुद्धा ब्रह्मनिर्वाण होतात, ब्रह्मविद आत्मविद होतात असं वर्णन केलेलं आहे. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात. तुकोबाचा एक सुंदर अभंग आहे, प्रत्यक्षात तो चांगला अभंग आहे. हरिपाठाच्या शेवटी म्हटला जातो, अखंड दया तुझी प्रीती मज दे तयांची संगती. असा अभंगाची सुरुवात आहे. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयांची संगती. मला कुणाची संगती दे? जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांची मला संगती दे म्हणतात ते. म्हणजे जे संत लोक आहेत, जे भक्त आहेत, त्या भक्तांची संगती दे. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयांची संगती, त्यांची संगती मला घडून दे. तो मुद्दा ही ओळ आपल्यासाठी लागू नये. पुढं आहे, पडून राहेन तये ठाई. त्या अभंगामध्ये आहे, मोठा अभंग आहे तो. पडून राहेन तये ठाई उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही तुझी आन गा विठ्ठोबा. विठ्ठला तुझी शपथ देऊन सांगतो, मी एकदा पडून राहतो, काही मी मागणार नाही. म्हणजे इथं आता विचार करायला नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे झोपलेले असतात ते परत जागे होत नाहीत. जागे होत नाहीत म्हणजे काही मागत नाहीत, काही इच्छा शिल्लक नसते म्हणून झोपलेले आहेत. झोपलेले म्हणजे अगदी फिजिकली झोपले असा अर्थ नाही आहे त्यामध्ये. ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शांत झालेले असतात. त्यामुळे सगळ्या मागण्या आणि हवे नकोपणा त्यांचा संपलेला असतो. असं हवं तसं नको, हे पाहिजे ते पाहिजे, ते नको, असं घडू नये तसं घडावं, ह्या सगळ्या त्यांच्या भावना वृत्तीचे सगळे खेळ आहेत, ते सगळे बंद झालेले असतात. म्हणून ते म्हणतात पडून राहीन तये ठाई. संतांना म्हणतात ते, तुमच्या पायाशी मी पडून राहीन आणि न मागे न करी काही मागणार नाही. पडून राहीन ते ठाई उगाच संतांची ये पायी. उगाच शब्दाने फार महत्वाचा आहे. उगाच म्हणजे काय कारणास्तव नव्हे, उगीच पडून राहील. माझं काय प्राप्त करायचं काही गोष्ट राहिलेली नाही. जे प्राप्त करायचं आहे ते मला कळलं कुठलं ते, त्यामुळं आता प्राप्त करायचं काही शिल्लक नाही, म्हणून उगीच पडून राहतो मी. आता तुम्ही म्हणाल माझ्या संतांना वाटेल की तुमच्याकडे काहीतरी मागायला आलोय, नाही तर मी उगीच पडून राहणार आहे म्हणतात ते. ही झोप जी आहे ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी श्रेष्ठ दर्जाची झोप आहे. योगी लोक, ज्ञानी लोक या झोपेची अनुभूती घेत असतात. काही त्यांचं मागणं शिल्लक राहिलेलं नसतं, काही मिळवणं शिल्लक राहिलेलं नसतं. आणि अशी अवस्था प्राप्त करून घ्यायसाठी आपलाही विचार तेवढ्यापर्यंत जायला पाहिजे. भक्ती म्हणा, ज्ञानाचा विचार, या सगळ्या गोष्टी तिथंपर्यंत साधनेच्या गेल्या पाहिजे. आणि मगच त्यावेळी समजायला लागते. जसं तुकोबांना लक्षात आलं की ते म्हणतात मी आता काही मागणार नाही. म्हणून इथं ज्ञानी पुरुषाचं वर्णन करताना माऊलींनी विचार केला
जी विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेत सुतले चेतीची ना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदाचे कारण तेची ते पुरुष दान पंडुकुमारा त्यांनाच मी खरा पुरुषार्थ सिद्ध केलेले लोक म्हणतो माऊली बोलतात तेची पुरुष दान पंडुकुमारा ते खरे पुरुष पुरुष म्हणजे स्त्री पुरुष असे बोलणं शब्द नाही बरं का ज्यांनी पुरुषार्थ सिद्ध केला शेवटचा त्यांना पुरुष म्हटलेला आहे जे चार पुरुषार्थ आहेत चार पुरुषार्थ पूर्ण केलेत त्यांना पुरुष म्हटलेला आहे ते स्त्री असोत ना तर पुरुष असोत सिद्ध पुरुषार्थ म्हणजे काय जे प्राप्त करायचे आहे ती गोष्ट प्राप्त करणं त्याला पुरुषार्थ म्हणतात धर्म प्राप्त करायचा आहे अर्थ प्राप्त करायचा आहे काम प्राप्त करायचं आहे आणि मोक्ष सुद्धा मोक्ष ही प्राप्ताची प्राप्ती आहे आणि अगोदर प्राप्ताच्या प्राप्तीसाठी जे अप्राप्त होतं त्या अप्राप्ताचा थोडासा ध्यास घेतला त्यामध्ये धर्म आहे अर्थ आहे काम आहे म्हणून तेच खरे पुरुष आहेत कारण ते आत्मविद झालेले असतात आत्मविद म्हणजे आत्म्याला जाणणारे आत्मविद विद शब्दाचा अर्थ जाणणे असा होतो म्हणजे ज्याने आत्म्याला जाणलेला आहे ब्रह्माला जाणलेला आहे ते ब्रह्मविद ब्रह्मेव भवती अशी श्रुती बोलते त्याचं कारण ते आहे त्यामुळे ते परब्रह्माशी एकरूप होतात म्हणजे मोक्ष प्राप्ती हे आत्मविद्येचं साध्य आहे शेवटचं फळ कोणतं असेल सगळ्या साधनेचं तर मोक्ष प्राप्ती आपण काय म्हणतोय माझं घरदार होणं हे माझी साध्य झालं माझ्या मुलांचं व्यवस्थित लागणं हे माझं साध्य आहे हे कसलं साध्य आहे हो जे मिळायचंच आहे त्याला साध्य म्हणतात का जे मिळणार नव्हतं जे मला कळतच नव्हतं आणि ते मला गुरुकृपेनं शास्त्रकृपेनं कळलं ना त्याला खरं साध्य म्हणायचं आणि त्याला मोक्ष म्हणलेला आहे त्यामुळे सगळ्या आत्मविद्येचं फळ काय असेल तर मोक्ष प्राप्ती आत्मविद्या कशाबद्दल प्राप्त करायची ह्या विद्येचा अभ्यास कशासाठी करायचा तर मोक्ष प्राप्तीसाठी करायचा बाकी त्यामध्ये कुठलाही हेतू असता कामा नये इतर हेतू साध्य होतील काहीतरी प्रपंचाचं आपण मागतो ना श्रीगुरूंच्याकडे मागतो देवाकडे मागतो कदाचित मिळेल पण जे दुःखरूपच आहे तेच परत ज्याचा अनुभव मी दुःखरूपामध्ये घेतलेला आहे तेच परत मी मागतो काय मागतो मी संसारातल्या गोष्टी मागतो की ज्या संसारातल्या गोष्टी विषय दुःखरूप आहेत ते दुःखरूप विषय मी मागून घेतोय आणि सुखरूप भगवंत मी मागत नाही वास्तविक ते मागायला पाहिजे कुणाला सुख नको आहे सुख पाहिजे म्हणतात पण कोणतं पाहिजे ते कळत नाही त्यामुळं सगळं जो मुख्य गोष्ट घडलेली आहे ना ती गोष्ट ती आहे की ज्यामुळं आपली अडचण बनते प्रतिबंध होतो त्याला कारण मागावं कुठलं सुख हे कळत नाही म्हणून सुखरूपता मागावी सुख मागू नये असा वर्णन आहे म्हणून जे आत्मविद झालेले पुरुष असतात त्यांचं एकच टार्गेट असतं ते म्हणजे परब्रह्माची प्राप्ती आता परब्रह्माच्या प्राप्तीला कुठं काय दूर जायला लागत नाही तर आपलंच आपण स्वरूप समजावून त्याची ओळख करून घेणं म्हणून त्याला चौथा पुरुषार्थ म्हणलेला आहे शास्त्राने त्याला चौथा पुरुषार्थ म्हणलेला आहे तो साध्य करायला पाहिजे म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी जगतो तोच खरा पुरुष आणि तोच खरा पुरुषार्थ वर्णन कसं केलंय परमात्म्याला जाणण्यासाठी जो जगतो तो म्हणजे माझं देहानं असणं कशासाठी असावं देवाला जाणण्यासाठी मी म्हणतोय प्रपंच करायसाठी नोकरी करायसाठी माझा देह पाहिजे किती विचित्र बोलतोय बघा आपण आणि संत म्हणतात माझा देह मला पाहिजे आहे कारण मला त्याला जाणून घ्यायचा आहे जर नरदेह नसेल तर कसं जाणता येईल कुत्र्याच्या किंवा मांजराच्या किंवा इतर प्राण्यांच्या देहामध्ये हे जाणता येत नाही मग काय उपयोग आहे त्याचा तर मला नरदेह प्राप्त झाला मग त्याचा उद्देश काय असायला पाहिजे तर त्याला जाणून घेणं त्याला म्हणजे कुणाला तर स्वतःला जाणून घ्यायचं म्हणून त्याला आत्मज्ञान म्हणलंय स्वरूप म्हणलेलं आहे रूप नाही आपण रूपाच्या पाठीमागं आहे आणि स्वरूपाचं दुर्लक्ष आहे स्वरूपाकडे लक्ष पाहिजे आमचं रूपाकडं आहे आणि रूप हे प्रपंचामधलं असतं त्याला आकार असतो आकारातलं काहीतरी मागतो माणसं असतील ज्यांना रूप दिले ते कोणतरी जवळचे नातलग असतील त्या रूपातली माणसं मला आवडतात दुसरं रूप आवडते का बघा नाही तेही मला पाहिजे ते आवडते ते आणि मुद्दा नाही रूपच पाहिजे पण मला पाहिजे ते आणि पाहिजे दुसरी सगळी रूपं आणि आवडत नाहीत वैऱ्याचं पोर आवडतंय नाही आवडत ते पण रूपच आहे ना पण आपलं पोर आवडतं याचा अर्थ असा आहे बघा किती आमची कंडिशनल जगणं आहे बघा आणि इथं तरी म्हणतात अनकंडिशनल जगण्यामध्येच आनंद आहे आणि आम्ही सगळी ठिकाणी फक्त अट्टी तट्टीच बोलत असतोय असं असेल तर तसं असेल तर असं हा आग्रह सुटत नसल्यामुळं आपलाच आनंद आपणच घालवून बसतो
ह्यासाठी विचार करायला संत आपल्याला सांगतात, विचार करा आणि विचार करून तुमच्याजवळ असलेल्या आनंदाचा उपभोग घ्या. हे करता येतं. म्हणून सगळ्यात जगणं जे आहे म्हणतात, परमात्म्याला जाणण्यासाठी जे जगणं आहे तोच खरा पुरुषार्थ, तोच खरा पुरुष, तोच म्हणायचा जन्माला येऊन त्यानं कृतार्थता भोगली. नाहीतर मग काय किड्या मुंग्यासारखं जगणं आहेच ना. किडे मुंगे कुत्रे किंवा प्राणी सगळे आहेत, चतुष्पाद प्राणी आहेत, सगळे जगतात. मग त्यांचं जगणं आणि माझ्या जगण्यामध्ये एक प्रकारचा फरक असा आला पाहिजे. त्यांना वाणी दिली नाही म्हणून ते रामकृष्ण हरी म्हणत नाही. हत्तीला वाणी दिली नाही, गाढवाला वाणी नाही, कुत्र्याला नाही, म्हणून ते रामकृष्ण हरी म्हणत नाही. मी रामकृष्ण हरी म्हणत नाही तर मग मी कोण आहे सांगायला? हा मुद्दा त्यातला आहे. ते का म्हणत नाहीत तर वाणी नाही म्हणून. आणि मी का म्हणत नाही मग तर मला ती प्राप्ती करूनच घ्यायची नाही. म्हणजे मी माझ्या पुढच्या जन्माची तयारी करतोय की मला वाणीशिवायच पुढचा देह दे. म्हणजे कुणाचा देह की अशा चतुष्पाद प्राण्यांचा किंवा कुठल्या तरी पशुपक्ष्याच्या देहाला झालं असंच म्हणण्यासारखं आहे. कारण दिलेल्या वाणीचा उपयोग केला नाही. काही वेळा कुठल्या संस्थेतून कंपनीतून काही लोकांना संधी देत असतात बघा, तुम्ही सिद्ध करा स्वतःला आणि पुढचं प्रमोशनाचे तुम्ही अधिकारी बना असं सांगत असतात. आता त्यानं सिद्धच केलं नाही तर त्या प्रमोशनापर्यंत जाईल त्याचा. ते म्हणतात मग तुला संधी दिली होती आता नको, तू पुढे चपराशी होतास ना, तेच बरोबर आहे. आणि म्हणून तुझी चपराशीची नोकरी करत राहा. म्हणजे मागच्या खालच्या थरातले जे जीवनी आहे ना त्याच जीवनीमध्ये तू परत जन्माला ये असं बोलत असतात. म्हणून जगण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो प्रपंच करणं नाही. हा आपण गोष्ट विसरलोय. माझ्या जगण्याचे हेतूच मी विसरलोय आणि म्हणून मला प्रपंचाकडे लक्ष जातं. त्याचा अर्थ ध्येयहीन माझं धावणं चालू आहे. धावतोय मी बरं काय, पण धावणं हे आहे ते दिशाहीन आणि ध्येयहीन आहे. म्हणजे धावण्याला ध्येय पाहिजे आणि धावण्याला दिशा पण पाहिजे. दोन गोष्टी आहेत त्यातल्या. ध्येय म्हणजे मोक्ष आहे आणि दिशा कोणती? शास्त्र आहे. शास्त्र आपल्याला दिशा दाखवतं. कोणतं? तिकडे बोर्ड दाखवतंय, तत्त्वम अशी असं बोर्ड दाखवलंय. ते तू आहेस हे बोट आहे, त्यामध्ये शब्दातच आहे बघा. ते दाखवायसाठी बोट करावं लागते ना. बोट म्हणजे दिशा दाखवली. काय आहे ते? तू आहेस. मग तुला जर ते तू बनायचं असेल तर त्याच्याशी जाऊन एकरूप हो जातो. शास्त्र फक्त एवढंच काम करते. ते म्हणत नाही चल तुला उचलून घेऊन जातो तिथं तुला तुमची गट्टी घडवून आणून देतो असं म्हणत नाही. श्री गुरु सुद्धा म्हणत नाही. श्री गुरु सुद्धा बोट दाखवतात. श्री गुरु शास्त्र सुद्धा बोट दाखवतात. त्यामुळे श्री गुरु आणि संत जे असतात ना फक्त दिशा दर्शनाचं काम करतात. रस्त्यावरल्या पाट्या काय आम्हाला घेऊन जातात? इकडं दाखवलेलं आहे, इकडं आळंदी, इकडं देऊ, अशी पाटी आहे. आता ही पाटी घेऊन जाईल काय मला? नाही. पाटी दाखवली ना एकदा, चालणं तुझं काम आहे. मग आता चालत राहायचं त्या दिशेनं. बरं झालं पाटी भेटली, नाहीतर दिशाहीन झालं असतं. बरं झालं मी शास्त्र वाचलं, नाहीतर माझं धावणं दिशाहीन झालं असतं. मग त्या धावण्याला अर्थ नाही. बरीचशी माणसं अशी धावाधावच करत असतात बघा. ह्या देवाला जा, त्या देवाला जा, त्या गुरूंच्याकडे जा, त्या गुरूंच्याकडे जा, हा ग्रंथ पालता घाल, तो ग्रंथ पालता घाल, त्या मंदिरात जरा काय चाललंय बघा, इकडं काय चाललंय, तिथं म्हणे कसली गुहा आहे, तिथे कोणतरी सिद्ध पुरुष राहतात त्यांना जरा भेटून या. मग तिथंही समाधान झालं नाही आणि कुठे गेला? मुळात आतच समाधान झालं नाही तर बाहेरच्या वस्तू कशा समाधान देतील आपल्याला सांगा बघू? देणारच नाहीत. म्हणून मूळ पुरुष गोष्ट जी आहे ती मूळ गोष्ट ह्यामध्ये आहे की जे देहधारी असून सुद्धा परब्रह्माला प्राप्त होतात. कारण या देहाची कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. संतांची वचनं कशी आहेत बघा. याच देहाचा आधार घ्यायचा आणि या देहानं देव बनायचं. मग देहरूपात आपण राहत नाही. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी असं समर्थ बोलतात. त्याचा अर्थच तो आहे आत्मबुद्धीच फक्त करायची आहे. म्हणजे मी देह नसून मी आत्मा आहे अशी बुद्धी करायची आहे. बुद्धीचा फक्त परिवर्तन आपल्या करायचं. अगोदर प्रपंचाची बुद्धी होती, आता तीच फक्त परमार्थाची बुद्धी करायची आहे. पूर्वी देहबुद्धी होती, ती देवबुद्धी करायची आहे. एवढा फरक फक्त करायचा आहे. म्हणजे आपलंच आपल्या ठिकाणी असलेली जी गोष्ट आहे ती आपल्याला साध्य होत असते. म्हणून काकेत कळसा आणि गावाला वळसा अशी जी म्हण पडली ना तर त्याच अर्थानं पडलेली आहे. ती तिथंच आहे. आता काकेत कळसा ठेवून किती गावं फिरून आलो म्हणजे मला ती कळशी सापडेल सांगा बघू? काकेत ठेवलेली किती गावं फिरायला लागतील? नाही, फिरायला लागत नाही. मी माझ्याकडेच बघायला पाहिजे म्हणजे कळेल अरे इथं आहे काय. किंवा
डोक्यावर कपाळावर ठेवलेला चष्मा आहे आणि मी घरभर उडकतोय. पूर्वीची कथा होती बघा, कुणाचा तो ऐनक कसा चाचीचा अन्न काय, कुणाचा ऐनक, अशी पूर्वी कथा शाळेतल्या मुलांसाठी होती. आणि ते चाचा जे असतात ते दिवसभर शोधत असतात चष्मा त्यांचा. चष्मा असतो कपाळावरती वर सरकून ठेवलेला. जर असंच असेल ना तर आपल्याला मग हे काय होतं, आपण घरभर शोधत असतो. एखादी चावी सुद्धा गाडीची हरवलेली असली ना तर कुठं शोधत असतो. इतकं शोधून सगळं झालेलं असतं. आणि आपला खिशात ठेवायचा जो हँकरचीप असतो ना, रुमाल, त्या रुमालात आत असते. मी रुमाल काढला, झाडला नाही, बघितला नाही, नुसते किसेच बघत राहिलो आणि मला सापडलीच नाही कीर्ती. आणि नंतर 2 दिवसानंतर मी इकडं तिकडं सगळं करून रडारड झाली आणि मागणं मग सापडलं. आणि होतं कुठं, खरं दुःख वाटतंय कधी माहिती आहे, हितच होतं आणि मला कळलं नाही. मी गावोगाव भटकतो परमार्थाच्या नावाखाली, पण मला ते सापडत नाही. त्याचं कारण ते आहे की मूळ गोष्टीवरती आपण, म्हणून एक शब्द तो वापरला, ध्येयहीन आणि दिशाहीन प्रवासाला अर्थ नाही. प्रपंचासाठी सगळी धावपळ जी आहे ती ध्येयहीन आणि दिशाहीन आहे. कारण प्रपंच मला कुठंच नेऊन पोचवत नाही, हा पहिला मुद्दा. म्हणजे मी दिशाहीन फिरलो, मरताना लक्षात येते गोष्ट बरं काय, कारण त्याने मला कुठंच नेऊन पोचवलं नाही. स्मशानातच डायरेक्ट नेलं, बाकी काय केलंच नाही. आणि ध्येयहीन म्हणजे काय, जे मला प्राप्त करायचं होतं तो आनंदही मला मिळाला नाही. म्हणजे माझं जे धावणं होतं त्या ठिकाणी ध्येयच नव्हतं. माझं ध्येय काय होतं, प्रपंच प्राप्त करणं. आणि ते प्रपंच ही प्राप्त करता येतच नाही, मुठीत पकडता येत नाही, कारण घेतलेलं हातात असतंय, ते पुरेसं वाटत नाही ना, म्हणून प्रपंचाला पूर्णता नाही. आणि आपण जेव्हा नाम घेतो, नाम संज्ञेतून आपण शांत होतो ना, तर काय नकोस वाटते ना, त्यात पूर्णत्व आहे. म्हणून दोन्ही गोष्ट फरक लक्षात जर घेतला आपण तर लक्षात येतं, किती प्रपंचाचं मिळवलं या चित्तानं धावाधाव जरी केली तरी काही मिळत नाही असा अनुभव सगळेजण सांगतात. अरे काय करून केलं, काहीच मिळालं नाही असं सगळेजण म्हणतात. पण संत तसं काय बोलतात बघा, नाही आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. शेवटचे जाऊ उद्गार आहेत बघा हे त्यांचे, तुकोबांचे. आमचा राम राम घ्यावा म्हणजे आम्ही सगळं प्राप्त करून गेलो, बसा आता तुमचं तुम्ही राहा. बायकोला चल म्हणतो ते तुकाराम महाराज, माझ्याबरोबर चल. पण बायकोला म्हस पाहिजे होती, ती म्हणजे आता म्हस व्याला झाली आहे, म्हणून म्हस व्याला झाली तर, आणि पोरं लहान आहेत, मी कशी जाऊ, पोरं माझी आहेत, म्हस माझी आहे, देव माझा नाही तेवढा, माझं कोण नाही, देव तेवढा माझा नाही. बघा सगळं माझं आहे. जर हे सगळं माझं नाही म्हटलं ना तर देव आपलाच होतो. आपण तेच करणं झालं. देवाला माझं एकदा म्हटलं ना सगळं माझं राहत नाही मग, आणि त्यावरली आसक्ती कमी व्हायला लागते. म्हणूनच माऊलींनी 2-3 ओळीमध्ये बोलतात, ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण. हे जे आहे ना, कोणतं, ज्यांनी विषयापासून मन बाजूला काढलं आणि जिंकून घेतलं, हेच आत्मविद होण्याचं कारण आहे. ज्यांनी चित्त जिंकलं ना ते झालेत ब्रह्मवेत्ते म्हणून समजायचं, असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून झोपा त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे कोणी म्हणालं ना आणखीन एक प्लॉट घ्यायचा आहे, नाही मला पेंग आली आहे म्हणायचं. काय म्हणायचं, मला आता पेंग आली, मला आणखीन एक घर बांधा की, कुठेतरी बांधून कुठेतरी भाड्यानं देता येईल. नाही आता मी त्या ठिकाणी पेंगायला लागलोय. समजा कुठेतरी रामकृष्ण हरी आला ना तेवढा पुरता जागा होतो. जागा होणं कुठं असायला पाहिजे, झोपणं कुठं असायला पाहिजे, खरी गोष्ट आपल्याला कळत नाही. किती वाढवायचं आणि त्या कोश किड्यासारखं स्वतःच गुंतून राहायचं. आणि मी म्हणे बाहेर पडत नाही अशी तक्रार करायची. वाढीला कोणी पसारा, तूच वाढवलाच, आणि तुलाच त्यातून वाट काढून जाता येत ना झालंय. आता या पसारा कुठेतरी कल्पनेनं दूर करावा लागतो. म्हणून ते परब्रह्म जेही विषयापासून हिरतले, चित्त आपले आपण जिंतिले, ते निश्चित जेत सुचले चेतीची ना, ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा, त्यांनाच मी पुरुष म्हणतो. काय भगवंत म्हणतात बघा, त्यांनाच मी पुरुष म्हणतो जे आत्मविद झाले. खरंच आहे, जीवन मुक्तच खरे जगले. आपण जगून मेल्यासारखा, हा मुद्दा त्यातला आहे. रोज मरतोय आपण, आणि ते रोज नित्य नवा दिस जागृतीचा म्हणतात. ती जागृती भोगत असतात आणि आम्ही काय करत असतो, उदासीनता भोगत असतो. सगळी उदासीनता, सगळं नैराश्य अनुभवत असतो आपण. पण संतांच्या ठिकाणी जगलेत खरे कोण, तेच जगलेले असतात, कारण मजेत असतात ना, मजेत राहत असतात. आता हे मजेत राहणं आहे ना, ही गोष्ट फार अवघड आणि तशी कठीण गोष्ट आहे.
पण तरी ती जीवनमुक्तांनी साध्य केली, कारण तिने आत्मविद झाले. ते आत्मविद होण्याचं कारण आहे ज्याने अंतःकरण जिंकलं. त्याची पुरुष जाण पंडुकुमारा 150वी होई बघा. ते ऐशे कैशेनी झाले जे देहेची ब्रह्मत्व आले. आता ते कसं झालं आणि देहात्याद्वारे ब्रह्मपदाला कसे पोचलेत हे पुस्सी तरी भले संक्षेपे सांगू. तुला जर विचारायचं असेल तर थोडक्यात सांगतो. माऊलींची उभी आहे बरं का. हे काय वरच्या श्लोकामध्ये बोललेले नाहीत भगवंत, पण भगवंताच्या मुखानं माऊली बोलतात. पण ते म्हणतात, अर्जुनाला म्हणतात, तुला कदाचित शंका निर्माण झाली असेल. शंका सुद्धा तेच काढतात. माऊलींनी शंका निर्माण केल्यात आणि माऊलींनीच उत्तर दिलेली आहेत. माऊली म्हणतात, तुझ्या मनात शंका निर्माण झाली असेल की हे देहधारी असून सुद्धा जीवनमुक्त कसे झाले, हे मला ऐकायचं आहे, मला जाणून घ्यायचं आहे. असं तुला जर जाणून घ्यायचं असेल तर पुढील श्लोकामध्ये मी तुला सांगतो, असं बोलतात ते. आता पुढील श्लोकाची जी प्रस्तावना केलेली आहे 6व्या अध्यायाची, 6वा अध्याय हा ध्यानयोगाचा अध्याय आहे किंवा योगावरती अध्याय आहे. माऊलींचं प्रतिभाशक्ती जी आहे, माऊलींचं योगातलं ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला 6व्या अध्यायामध्ये बघायला मिळतं. ते भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये बघायला मिळणार नाही. 6व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या अध्याय फक्त ज्ञान सांगतात, पण माऊलींनी त्याबरोबर योगाची प्रक्रिया सुद्धा सांगितलेली आहे. कुंडलिनी कशी जागृत करायची, योग कसा लावायचा, आसन कसं लावायची, मुद्रा कशी असायला पाहिजे, या सगळ्याचं वर्णन सांगितलेलं आहे. पुढे जाऊन त्यांनीच त्याचा आणि विहार केला. असं करायला जाऊ नका म्हणून पुढे सांगितलंय. तुम्हाला ते झेपणार नाही. कारण हे बोलायला लागलेत कुणाशी माहिती आहे का? गृहस्थाश्रमी लोकांशी बोलतात. अर्जुन गृहस्थाश्रमी आहे बरं का. त्याला आता योग सोचला नसता, जमला नसता, आणि कुंडलिनी जागृत करणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. ते त्याला कशाला गरज होती? काहीच नाही. फक्त कर्तव्य कर्म अनासक्त भावनेनं कशी करायची यासाठी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे मग कुणासाठी आहे? गृहस्थाश्रमी लोकांसाठी आहे. ही काय संन्यासासाठी ज्ञानेश्वरी सांगितलेली नाही. संन्यासांना ज्ञानेश्वरीची गरजच काय? त्यांनी सगळं सोडलंय म्हटल्यावर. ज्यांनी सोडलं नाही आणि ते आधारलंय म्हणून त्याचा त्रास होतोय, तो त्रास कसा कमी करता येईल त्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून त्याचं वर्णन आता पुढे करणार आहेत. ते ऐशे कैशेनी झाले जे देहीची ब्रह्मत्व आले. जे पुरुष देहात असतानाच ब्रह्मभावाला प्राप्त झाले, अशा कोणत्या साधनाने झाले हे जर विचारित असतील तर ठीक आहे, तुला मी थोडक्यात सांगतो. म्हणून आता 27वा श्लोक सांगतात बघा. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांच चक्षुर चैवांतरे भ्रू प्राणापानो समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. आता श्लोक वापरलाय, कसं वर्णन केलेलं आहे बघा. आता यामध्ये प्राणायामाचं वर्णन करायला सुरुवात केली. वास्तविक 5व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन नाही, पण 6वा अध्याय सुरू करायचा आहे आणि त्या 6व्या अध्यायाची प्रस्तावना तरी थोडीशी व्हायला पाहिजे. आणि म्हणून इथं पहिल्यांदाच आपल्याला हा आता अध्याय संपायला लागलेला आहे. आणि संपता आता योगाबद्दल थोडंसं बोलायला चालू आहे, प्राणायामाबद्दल. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्याच चक्षुर चैवांतरे भ्रू शब्द कसा वापरलाय? बाह्य शब्दादी विषयांना दूर करून. स्पर्शान कृत्वा म्हणजे स्पर्शामुळे ज्याचे विकार होतात. मग डोळ्यानं स्पर्श, कानानं स्पर्श, त्वचेचा स्पर्श, जिभेचा स्पर्श, सगळ्याला कारण स्पर्श आहे बरं का. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये आपण सुद्धा श्लोक बघितला, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. वर्णन कसं आहे बघा. मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा स्पर्शच घडतो आणि स्पर्शामुळेच जाणीवा जागृत होतात प्रपंचाच्या. म्हणून इथं म्हणलेलं आहे, बाह्य शब्दादी विषयांना दूर करून भुवयाच्या मध्यभागी डोळ्यांची दृष्टी ठेवून प्राण आणि अपान यांना ऊर्ध्वगती आणि अधोगती प्राप्त न होऊ देता सम करतो. त्यांना प्राणाला सम करतो आणि नाकातच कुंभकाच्या द्वारा गमनशील करतो. करून पुढ्याने आहे तो श्लोक जोडीने घ्यायला पाहिजे, पण आता त्यातल्या काही 2-3 ओव्या आहेत त्या पाहिल्या पाहिजेत आपल्याला. माऊलींनी एकत्र केलेलं नाही ते, पण भगवद्गीतेचा श्लोक दोन्ही एकदम वाचायला लागतात. 27वा आणि 28वा. पुढचा 28वा श्लोक तसाच आहे. यतेंद्रिय मनोबुद्धीर मुनीर मोक्ष परायणा. असे ज्यांनी इंद्रिय मन जिंकलेले आहेत त्याची सुरुवात अगोदर केली. प्राण आणि अपानाच्या द्वारे ज्यांनी वायू जो आहे ना तो वायू सम करून घेतात. रेचक कुंभक पूरक करून असे योगी पुरुष पूर्वी होऊन गेले. म्हणून खूप वर्ष ते जगायचे, अनेक वर्ष जगायचे. त्याचं कारण त्यांना ते समत्व साधता येत होतं. फारसं समत्व नसतंय म्हणे.
जन्माला आल्यानंतर सुद्धा नाकपुडीतला श्वास लवकर चालू नसतो, म्हणून बाळ रडतपर्यंत थांबावं लागतं. त्याचं कारण ते आहे, बाळ रडत नाही ना तोपर्यंत ती समानता तशीच असते, त्याला श्वास घेणं जमत नसतं. काय होत असतं, त्याचं आईच्या याच्यावरच क्रियेवर चालू असतं. पण जेव्हा गुदमरल्यासारखं होतंय ना त्यावेळी ते रडायला चालू करतं. रडलं तर खरं आहे म्हणतात, मग बाळ बरं आहे म्हणतात. त्याचं कारण आहे त्याचे श्वासोच्छ्वास सुरू झाला. आणि मृत्यूच्या समयी सुद्धा ज्यांच्या नाकपुडी दोन्ही चालू होतात ना त्यावेळी मरण जवळ आलंय असं योगातली क्रिया सांगते. ज्यांचं मरण जवळ आलंय, आत्ताच काही क्षणामध्ये मरणार आहेत, त्यांचे दोन्ही श्वासोच्छ्वास दोन्ही नाकपुड्या चालू असतात. आणि आत्ता आपण बघा आपली नाकपुडी एकच चालू असते, कुठली तरी इडा नाहीतर पिंगळा, दोन्हीपैकी एक तर सूर्यनाडी चालू असेल नाहीतर एक तर चंद्रनाडी चालू असेल. दोन्ही नाडी जर चालू झाल्या तर आपण संपा लावली असं समजायचं. असं योगातली क्रिया आहे. काय आपला अनुभव कुणाचाच नसतो, कारण ज्यांच्या दोन्ही नाड्या सुरू झाल्या त्यांना कळलं, पण कळलं हे सांगायला ते जगतच नाहीत ना, त्यामुळे कुणाला माहिती. आपण काय करायचं, शास्त्र सांगते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा. बरोबर आहे ते की अशा पद्धतीने होईल. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्याच चक्षुरचय बांतरे भ्रुवा, अंतरे म्हणलं ना, अंतरातलं. प्राणापान समकृत्वा नासाभ्यंतर चारिनो, असा श्लोक आहे की जो बाह्य शब्दादी विषयांना दूर करतो आणि भुवयांच्या मध्यभागी दृष्टी एकत्र करतो. त्याचं वर्णन आता माऊली 2-3 ओव्यामध्ये करणार आहे. आता वेळ संपलेली आहे. पुढच्या चिंतनामध्ये आपण माऊली काय बोलतात ते बघूया, म्हणजे त्यानंतर आपल्याला कळेल. आताची सेवा श्री गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.